जनता पार्टी ने 2024 लोकसभा चुनाव के लिए उम्मीदवारों की दूसरी सूची जारी की। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को नागपुर से टिकट मिला। नागपुर से लोकसभा टिकट मिलने के बाद नितिन गडकरी बुधवार शाम को नागपुर एयरपोर्ट पहुंचे, जहां उनके परिवार और भाजपा कार्यकर्ताओं ने उनका स्वागत किया। भाजपा कार्यकर्ता नाचते जश्न मनाते नजर आए। आमच्या सगळ्याचे नेते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबाले आज नागपूर शहराची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि नागपूर शहरातच नव्हे तर सगळ्या गल्ली गोळामध्ये एक जल्लोषच्या वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। सगळीकडे कार्यकर्ते ढोल ताशे फटाके फोडून दिवाळीसारखा उत्सव या ठिकाणी होत आहे आणि नागपूर शहराच्या इतिहासामध्ये सगळेच रेकॉर्ड ब्रेक करून गडकरी साहेब फार मोठ्या लाखोच्या मतांनी या नागपूर शहरातून पुन्हा निवडून जाईल अशा प्रकारचे एक वातावरण या नागपूर शहरामध्ये आहे। देशामध्ये विकासाच्या माध्यमातून चित्र तर बदललंच, परंतु नागपूर शहरामध्ये बी त्यांनी विकासाच्या माध्यमातून संपूर्ण चित्र बदललं आहे। लोक आता से मतदानाची वाट पाहत आहे आणि निश्चित स्वरूपात सगळे रेकॉर्ड ब्रेक करून साहेब मोठ्या प्रमाणात निवडून येतील।